नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे. तर आज आपण बीटमध्ये रवा मिक्स करून खूप मस्त अगदी भन्नाट चवीची रेसिपी तयार करतोय. बनवायला म्हणाल तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आवडेल अशी जबरदस्त रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही कधी पहिलं बनवली आहे का? ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शिवाय पहा, बीटसुद्धा बऱ्याच वेळा मुलं खात नाहीत आणि मग असे पदार्थ आपण मुलांच्या पोटामध्ये कसं ना कसं घालायचा प्रयत्न हा नेहमी एका आईचा चाललेला असतो. तर तसंच पहा, आज आपण बीटाचा मस्त असा एक पौष्टिक पदार्थ बनवतोय, जो सर्वांना अगदी तुम्ही कुणालाही खाऊ घाला, ते पुन्हा तुमच्याकडून खायला मागतील. इतकं हट्टाने मागून खातील एवढं जबरदस्त रेसिपी आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहा, इथे मी बीट घेतलेला आहे. आता ह्या बीटाची ना आपण वरची साल काढून टाकली आहे पहा, आणि नंतर या पद्धतीनं हे बीट असं कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं मी इथे अर्ध बीट तर कट करून घेतलं आहे. आता मी इथे एकच बीट वापरणार आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त बीट वापरू शकता, जेणेकरून 2-3 बीट वापरले तरीही चालेल. तर आता मी इथे 2 ते 3 जणांसाठी बनवते आहे. म्हणजे लहान माझा यश आहे, तो किती खाणार, 1-2 खाईल, आणि सोबतच आमच्या दोघांसाठी असं मी एका बीटचं बनवते तिघांसाठी. तर जास्त क्वांटिटी बनवायची असेल जास्त माणसांसाठी, तुम्ही इथे थोडी क्वांटिटी वाढवू शकता. तर बीट कट करून घेतलं बघा. कट करत असताना अर्ध कट केल्यानंतर इथे सुरीची धारच गेली माझी. मग आता मी नेहमी आहे ना याच्यावरती आहे ना मी सुरीला ना धार लावत असते. आणि जवळजवळ पहा 3 वर्ष झालं मी वापरते. तुम्हाला नाईफ एजेस दाखवल्या, खूप छान आहे, अजिबात खराब झालेलं नाही. किंवा धारसुद्धा ज्यावेळी आपण करेल ना नवीन सुरीला वगैरे, अगदी मस्त सुरी असो कात्री असो सर्वांना धार करता येते. आता 3 वर्ष झाले वापरते, आणि आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर जाता येत नाही, मग सुरी तर असते, पण मग नंतर म्हणजे तिचा धार गेली की आपल्याला खूप टेन्शन येतं की आता कधी जाऊन बाबा लावून आणायची, हे ते आणायलासुद्धा तेवढा जाऊन वेळ नसतो. मग असं हे प्रोडक्ट घरी असेल ना तर खूप मस्त आहे, लगेचच आपण करू शकतो. 3 वर्ष झाले मी वापरते, पण अगदी मस्त आहे प्रोडक्ट बघा. आणि 200 रुपयाच्या आतमध्ये. तर तुम्हीसुद्धा मागवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवते, प्रोडक्टसुद्धा टॅग करते. चला आता इथे पहा, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट घालून घेतलं. आता बीट घालून घेतल्यानंतर पहा, त्याच्यामध्ये आपल्याला रवासुद्धा घालून घ्यायचा आहे. रवा घालून घेतला, आणि सोबतच त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातल्यानंतर, बारीक मोठा कोणताही वापरू शकता, अर्धी वाटी दही वापरलं आहे, आणि 1 वाटी पाणी घातलं आहे. आता पहा, इथे मी पाणी थोडं जास्त वाटत होतं, म्हणजे मिक्सरचं भांडं छोटं झालं आणि साहित्य जास्त झालं, असं झालं. मग मी काय केलं, थोडंसं चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आणि नंतर छान गरागर फिरवून घेतलं. आता इथे पाहू शकता आपलं छान असं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे पहा. आता हे साईडला एक 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. तर लगेचच पहा, इथे एक चटणीसाठी आपण एक छोटंसं वाटण बनवूया. तर इथे खोबरं कट करून घेतलं, ओलं खोबरं घेतलं आहे, आलं लसूण मिरची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळवं घातलं आहे पहा 2 चमचे, पाणी घालून असं मस्त वाटून घेतलेलं, अगदी बारीक वाटून घेतलं आहे. आता पहा, हे आपल्याला ही चटणी वाटून घेतलेली काढून घ्यायची आहे पहा, आणि एक छान असा याला तडका करूया, अजून छान खमंग लागते. तडका करण्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी घातली, हिंग घातला, आणि लगेचच कढीपत्त्याची पानं घालायची, आणि हा तडका चर्र करून तडका बसला पाहिजे असा तडका या चटणीवरती घालून घ्यायचा. जेव्हा असा आवाज येईल आणि असा चर्र करून तडका बसेल की नाही, त्यावेळी बघा खमंग लागते चटणी खायला. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. इथे आपली चटणीसुद्धा खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊयात, आणि पुढची प्रोसेस करायला घेऊया. त्या अगोदर मी तुम्हाला इथे चटणी दाखवते, अगदी जवळून दाखवते पहा. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडीशी हळद पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, पण खूप वेळा मी हळद पावडर घालूनच करत असते. मग ह्यावेळी म्हटलं चला थोडीशी पांढरी आपण चटणी जशी बाहेर जशी भेटते त्या पद्धतीनंच करून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला जर दही घालायचं असेल ना चटणीमध्ये, तर आवर्जून घालू शकता बरं का, खूप छान चव येते. आता पहा, साईडला चटणी ठेवून दिली, लगेच बॅटर घेतलं. बॅटरमध्ये पहा 15 मिनटं झालेली होती. मीठ घालून घेतलं, आणि पाव चमचा सोडा घालून घेतला. आता आपण इन्स्टंट करतोय, जर तुम्हाला इथे
सोडा घालायचं नसेल तर हे बॅटर एक 2 तासासाठी तुम्ही आहे ना असंच झाकून ठेवायचं, म्हणजे अगदी छान जाळी सुटते बरं का. तर इथे सोडा घालून घेतला, अगदी छान व्यवस्थित मिश्रण फेटून घेतलं. लगेच इथे पॅन ठेवून घेतला, तेल लावून घेतलं थोडंसं ब्रशनी आणि आता हे बॅटर आपल्याला त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे. आता कसं घालायचं ते तुम्हाला दाखवते. तर एक पळी बॅटर घेतले, कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी आपलं 1 वाटी पाणी घातलेलं ते योग्य आहे, त्याच्या अलावा आपण एक्स्ट्रा काही घातलेलं नाही आहे, हे लक्षात असू दे. तर लगेच बॅटर घालून घ्यायचं, जास्त पांगायचं नाही. जेवढं पळीमध्ये आहे ना तितकंच अगदी हलक्या हातानं वरच्यावर आहे ना थोडंसं स्प्रेड करायचं. इथे पहा मस्त अशी जाळी सुटते. अगदी होलं बघा किती छान सुटलेली आहे, त्याला जाळी बघा मस्त अशी सुटलेली आहे. तर मध्यम गॅसवरती की नाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त हाय फ्लेमवरती जर तुम्ही भाजलं की नाही तर खालनं पटकन कलर येईल पहा, आणि मग दिसायलासुद्धा ते तितकंसं काही खास वाटणार नाही, मग करपल्यासारखं दिसेल. तर असाच कलर पाहिजे असेल ना तर मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी आलटपलट करून छान असं भाजून घ्यायचं. अगदी मऊ लुसलुशीत हे डोसे तयार होतात. आंबोळी म्हणा, डोसे म्हणा. आता इथे दुसरासुद्धा या पद्धतीनंच घालून घेतला. तेल थोडंसं टाकायचं किंवा स्प्रेड करायचं आणि लगेच दुसरा डोसासुद्धा बघा काय जाळी सुटते. बघूनच असं वाटतं की वाह! काय पटकन गरमागरम काढल्या खायला बसावं. एवढं जबरदस्त ह्याची टेस्टसुद्धा आहे आणि समजतसुद्धा नाही बरं का ह्याच्यामध्ये आपण बीट घातलेलं आहे ते, आणि एवढी टेस्ट छान येते की माझ्या यशलासुद्धा ना हा पिंक डोसा त्यानं कुठं पाहिलेला होता व्हिडिओमध्येच, आणि तो सारखा त्याला माहीत नव्हतं की हा बीटचा डोसा आहे, पण पिंक डोसा पाहिजे म्हणून मागं लागलेला. मग म्हटलं चला आज हा बीटचा डोसा आपण असा बनवूया. असं पण तो बीट काही खात नाही, तर म्हटलं असं पण त्याच्या पोटामध्ये गेलं तर पाहिजे. मग म्हटलं चला, तर असं ना त्यानं 3-4 बघा डोसे खाल्ले. चहाबरोबरसुद्धा एवढं भारी लागत होतं आणि खायलासुद्धा असं की नाही चटणीबरोबर लय मस्त लागत होतं. तर तुम्हीसुद्धा हा मुलांना, मोठ्यांना, प्रौढांना सर्वांना मऊ लुसलुशीत हा बीटाचा डोसा बनवून घाला. बीट आता भरपूर मार्केटमध्ये आहे. असं तोंडाला असं सारखं काहीतरी खायची सवय, चट्टरपट्टर खायचं असं वाटत असतं, तर अशा वेळी नक्की तुम्ही अगदी इन्स्टंट झटपट होणारी रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही, काही नाही, तर बनवू शकतात. घरातलं साहित्य आहे आणि सोपी रेसिपी आहे. चटणीसुद्धा मस्त तयार केलेली आहे. चटणीसोबत खावा किंवा मग चहासोबत खावा, एकच नंबर लागतात. ज्याला कुणाला तुम्हाला हे खाऊ घातलात तुम्ही तर तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ही रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. तर नक्कीच पाहुण्यांनासुद्धा तुम्ही असं करून घालू शकता. पिंक डोसा बनवला आहे म्हणून बीटाचा डोसा हा नक्की खाऊ घाला. बीट घातलं आहे की नाही हे माहीत पण पडत नाही. इथे पहा अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवलं, आणि इथे आता पहा मऊ लुसलुशीत अगदी ना कापसासारखे हे डोसे तयार होतात. विशेष म्हणजे ना अजिबात थोडंसुद्धा ह्याला बघा कडकपणा येत नाही. कितीही वेळ तुम्ही ठेवलात ना क्रिस्पी होण्यासाठी तर अजिबात कडक होत नाहीत किंवा क्रिस्पी होणार नाही. मस्त असे लुसलुशीत हे डोसे तुम्हीसुद्धा बनवा. चटणीसोबत, चहासोबत, कशासोबतही एन्जॉय करा. संध्याकाळच्या सुद्धा हलक्या बुकेसाठी मधल्या वेळी खाऊ शकतात. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट.